ब्रेक नंतर सुपर प्राइम टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मुंबईकरांसाठी एक सार्वजनिक वाहतुकीचा नवा पर्याय म्हणून सुरू झालेल्या मोनोरेलच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। गेल्या काही महिन्यात मोनोरेलमध्ये झालेल्या 2 मोठ्या घटनांमुळे प्रवाशांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण पसरलंय। तर आता आणखी एका घटनेनं प्रवाशांच्या मनात मोनोरेल प्रवासाबाबत शंका निर्माण झालेली आहे। पाहुयात या संदर्भातला लोकशाही मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट। मुंबई मोनोरेल प्रवासात धोका। मागील 3 महिन्यात 2 घटना। वारंवारच्या घटनांनी प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण। 20 ऑगस्ट रोजी मुंबईत मोनोरेलची मोठी घटना घडली होती। 500 प्रवासी प्रवास करत असताना मोनोरेलमध्ये अचानक बिघाड झाला आणि जवळपास 1 तासाहून अधिक वेळ प्रवासी मोनोरेलमध्ये अडकून पडले होते। यानंतर 20 सप्टेंबर पासून मोनोरेल प्रवासी सेवा स्थगित करण्यात आली आणि तांत्रिक अडचणी दूर करण्याकरता मोनोरेलची चाचणी सुरू झाली। मात्र या चाचणी दरम्यानच मोनोरेलमध्ये अपघात घडलाय। वडाळा डेपोतून गाडी बाहेर पडली, ट्रॅक बदलताना गाडी बीमवरून घसरली आणि एक डबा ट्रॅकवर आला। यात 3 कर्मचारी किरकोळ जखमी झाले। मोनोरेलच्या अपघातानंतर मोनोरेल प्रशासनाकडून मात्र फिरवाफिरवीची उत्तरं देण्यात आली आहेत। ही घटना नियमित चाचणी प्रक्रियेचा भाग असल्याचं मोनोरेल प्रशासनाकडून सांगण्यात आलंय। मात्र मोनोरेल कर्मचारी सेनेचे अध्यक्ष चंद्रकांत काकडे यांनी मोनो प्रशासन आणि MMRDAला चांगलंच फटकारलंय। कोणताही पूर्वानुभव नसताना महामुंबई मेट्रो प्रशासनाला या गोष्टी चालवायला दिलं, हा मोठा प्रशासनाने चुकीचा निर्णय घेतला होता असं मला वाटतं। आणि या अशा वारंवार घटना घडत असल्याकारणाने आमच्या संघटनेचे विशेष सल्लागार माननीय श्री राहुल शेवाळे साहेब यांनी त्याच म्हणजे मागच्या 20 तारखेला जो घटना घडली होती 20 ऑगस्टला, त्यावेळेला त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की या ठिकाणी एक रेस्क्यू टीम तयार करा, पण अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचे या प्रशासनाने मनावर घेतलेलं दिसत नाही आणि त्या अनुषंगाने यांचं सपशेल फेल्युअर आहे। दरम्यान भाजपचे आमदार आर तमिळ सेल्वम यांनी सरकार आणि प्रशासन यांची बाजू मांडत असे अपघात रोखण्यासाठी हे अपघात होण्यामागील कारण शोधली जातील असं म्हटलंय। सरकार सोचा है इनको साइड ढंग से उनको ठीक करेंगे। मोनोरेल का नया गाड़ी लेके आएगी जनता का सेवा करने का हिसाब से सम्मानीय मुख्यमंत्री साहब MMRD कमिश्नर मुखर्जी से ये तो सब साथ में मिलके मीटिंग करके ये रेल मंगाया। तो इनका कोई ट्रैक चेंज करने में कुछ प्रॉब्लम है क्या, ट्रेन का प्रॉब्लम है, डिफॉल्ट क्या है, वो देख करके वापस अच्छा तरफ से ट्रायल देगी। आधुनिक तंत्रज्ञानाची जोड असलेली नवीन मोनोरेल घेण्यात आल्या असून त्यांची चाचणी सुरू आहे। मात्र नवीन तंत्रज्ञान आणि गाड्यांच्या चाचणी दरम्यानच इतका मोठा बिघाड झाल्यानं मोनोरेलच्या नवीन रॅकच्या सुरक्षिततेवर आणि कार्यक्षमतेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। नवे डबे, नवी ऑपरेटिंग सिस्टीम असूनही तोच प्रकार घडल्यामुळे मोनोरेलचा प्रवास नको रे बाबा असा सूर आता प्रवाशांच्या मनात उमटू लागलाय। स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।